विषय परिसर अभ्यास इयत्ता 4थी. पाठ प्राण्यांचा जीवनक्रम यामधील फुलपाखरामधील रूपांतरण याविषयी माहिती मिळूया. सुंदर आकारांची आणि निरनिराळ्या रंगांची फुलपाखरे आपल्या परिसराचाच एक हिस्सा आहेत. फुलपाखरांचे जीवन वनस्पतींच्या सानिध्यात जाते. फुलपाखराची वाढ होताना त्यामध्ये अंडी, अळी, कोश आणि प्रौढ ह्या 4 अवस्था असतात. त्यातल्या या प्रौढ अवस्थेला आपण फुलपाखरू म्हणतो. बिबळ्या कडव्या नावाचे फुलपाखरू आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आढळते. त्याच्या उदाहरणावरून फुलपाखराची वाढ कशी होते ते आपण पाहूया. या बिबळ्या कडव्याची मादी रुईच्या पानावर अंडी घालते. या अंड्यांमधनं 6 ते 8 दिवसांनी अळी बाहेर पडते. यात दाखवल्याप्रमाणे बघा, फुलपाखराच्या अंड्यांमधनं अळी बाहेर पडते. या फुलपाखराच्या अळीला सुरवंट म्हणतात. फुलपाखराचा सुरवंट अंड्यातून बाहेर पडतो आणि लगेच खायला सुरुवात करतो. ज्या पानावरील अंड्यातून तो बाहेर पडतो ते पानही तो कुरतडून खायला सुरुवात करतो. त्याचा खाण्याचा वेग फार मोठा असतो, त्यामुळे त्याची वाढ खूप झपाट्याने होते. पहिल्या 2 ते 2.5 दिवसात बिबळ्या कडव्याचा सुरवंट इतका वाढतो की त्याची कात त्याला पुरत नाही. पण जुन्या कातीच्या आत वाढ झालेल्या शरीरावर नवीन कात येते. ती ढगळ असते. जुन्या कातीतून सुरवंट बाहेर पडतो त्याला सुरवंटाची कात टाकणे म्हणतात. अशा रीतीने हा सुरवंट 4 वेळा कात टाकतो. बिबळ्या कडवा प्रकारचे फुलपाखरू सुरवंट अवस्थेत 10 ते 12 दिवस असते. शेवटची कात टाकण्यापूर्वी सुरवंट एखाद्या देठावर किंवा पानावर रेशमासारख्या धाग्याची गुंडी विणतो. या गुंडीवर तो स्वतःला लटकवून घेतो. यावेळी कात टाकली की आतील कोश दिसू लागतो. वाढीच्या या अवस्थेला कोशावस्था म्हणतात. बघा, यात दाखवल्याप्रमाणे आपल्याला दिसेल की ही फुलपाखराची कोशावस्था झाली. कोशाच्या आत बिबळ्या कडवा सुमारे 11-12 दिवस असतो. या अवस्थेत तो काहीही खात नाही, पण त्याच्या शरीरात महत्त्वाचे बदल घडून येतात. कोशात बिबळ्या कडव्याची वाढ पूर्ण होते. नंतर प्रौढ अवस्थेतले फुलपाखरू कोशाच्या आवरणातून बाहेर येते. यावेळी फुलपाखराला 6 लांब पाय व आकर्षक पंख असतात. अशा पद्धतीने सर्व फुलपाखरांची वाढ याच पद्धतीने होत असते. अशा पद्धतीने फुलपाखराच्या अवस्था आपण बघितल्या. माहीत आहे का तुम्हाला? बघा बरं, प्रत्येक प्रकारच्या फुलपाखराची मादी कोणत्या प्रकारच्या वनस्पतींच्या पानावर अंडी घालणार हे ठरलेले असते. निरनिराळ्या प्रकारच्या फुलपाखरांमध्ये अंड्यांमधून सुरवंट बाहेर येण्याचा काळ कमी जास्त असतो. सुरवंटामध्ये खूप विविधता असते. निरनिराळ्या प्रकारचे सुरवंट निरनिराळ्या रंगाचे असतात. त्यांचे शरीर लांबुळके असते. अनेक सुरवंटांच्या अंगावर केसासारखे तंतू असतात. चला, आपण या पाठातून आपण फुलपाखराच्या अवस्था याविषयी माहिती मिळवली. चला तर आता आपण सराव सोडूया. बालमित्रांनो,
आता आपण जोड्या लावूया. बघा, दिलेल्याप्रमाणे फुलपाखराच्या अवस्थांच्या जोड्या लावा. तुम्हीही सराव करा. यानंतर तुम्हाला स्वाध्याय दिला आहे. या प्रश्नांची उत्तरे लिहा आणि सराव करा. धन्यवाद.